नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया रमा आणि अक्षय फिरायला गेलेले असतात आणि अक्षय गाडी चालवत असतो आणि मधून मधून तो रमाकडे बघत असतो, पण रमा एक सारखी त्याच्याकडे बघत असती. तर म्हणते, काय लावलंय ग, माझ्याकडे सारखी बघतीये, मी काय तुळशीबाग आहे का? ते हसायला लागते. तुळशीबाग? हो, तुम्ही बायका नाही का तुळशीबागेत गेल्यावर डोळे वटारून वटारून प्रत्येक वस्तूकडे बघता, ही वस्तू आली ती वस्तू आली, तशी मी काय तुळशीबाग वाटलो का? कायम माझ्याकडे बघतीये तू. हे बघा, मला खूप आवडतं तुमच्याकडे एकटक असं बघत राहायला, त्यामुळे मी बघणार आहे. काही अडचण आहे का तुम्हाला? आणि हो, मी म्हटलं की मला फिरायला घेऊन जा म्हणून कुठल्या तरी महागड्या हॉटेलमध्ये मला नेऊ नका. मला फक्त तुमच्यासोबत राहायचंय आणि तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे. महागडं हॉटेल वगैरे असं काही करू नका. कुठेही सिंपल जागेवर नाही, तिथे फक्त तुम्ही आणि मी असणार, एवढंच मला हवंय. हॉटेल वगैरे मला काहीही देणं घेणं नाहीये, त्यामुळे उगाच पैसे खर्च करू नका. तुम्हाला काय सांगते? अगं बाई, हो, आता चालायचंय का आपण? रमा अक्षयचं कौतुक कौतुक आणि कौतुकच करत असते. समोरून गाडी आली की तुमच्या कपाळावर आठ्या पडतात, तुम्ही पटकन सावध होता, गाडी किती सराईतपणे चालवता, किती लक्ष देता, किती काळजीपूर्वक तुम्ही सगळं करता ना. का ग रमा, इतकं बारीक ऑब्झर्व करते मला? हो, करते, म्हणजे मला आवडतं म्हणून करते मी. आणि हे बघा, मी करणार आहे. तुम्ही कितीही काय म्हणा, तुमच्याकडे एकसारखं बघणार म्हणजे बघणार. आणि मला प्रत्येक गोष्ट तुमची कळती हो. तुमच्याकडे बघितलं की तुम्हाला काय म्हणायचंय, काय बोलायचंय, सगळं काही मला कळतं. आणि हे कसं कळतं माहितीये का? तुमच्याकडे अशी सारखी बघते ना मी, म्हणून कळायला लागलंय तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला आता काय रिॲक्शन द्यायची आहे, तुम्हाला आता काय वाटणार आहे. सगळं काही तुमच्याकडे बघून बघून शिकलीये, म्हणून मी तुम्हाला अजूनही सारखी बघते. अजून तुमच्यातून काहीतरी वेगळे शिकायला मिळेल. बरं बाई, बघ, तुला आवडतंय ना, तर बघ. तुम्हाला माहितीये का, इतके दिवस तुमच्यापासून लांब राहिली ना, असं वाटतं तुम्हाला एकटक बघावं, डोळ्यात जितकं साठवता येईल तितकं साठवावं, म्हणून तुमच्याकडे बघते हो. पण कधी कधी असं वाटतं की माझीच नजर लागणार माझ्या सुखाला. आता बघा ना, किती छान आणि आनंदी आहोत आपण सगळं. हे असंच व्यवस्थित कायम चालावं अशी इच्छा आहे, पण नाही हो, माझीच नजर मला लागते. आणि लगेच हळूहळू हळू गाडीच बंद पडलेली असते. का थांबला तुम्ही, आता चला की. अरे बापरे, मला असं वाटतंय आता लागली, माझीच नजर मला लागली. चुप ग, उगाच काही बोलू नको. काय झालंय मी बघतो. अक्षय गाडीच्या खाली उतरतो आणि काय झालंय बघण्याचा प्रयत्न करतो. अक्षय बाहेर उतरून गाडीच्या इकडे तिकडे बघतो. त्याच्या लक्षात येतं की पेट्रोलची टाकी फुटलीये किंवा काहीतरी प्रॉब्लेम आलाय आणि त्यामुळे पेट्रोल सप्लाय होत नाही, पण पेट्रोल मात्र गाडीच्या खाली सगळं काही सांडलंय. अगं रमा, तुला माहितीये काय प्रॉब्लेम झालाय? पेट्रोलची टाकी फुटली, सगळं काही पेट्रोल त्या गाडीच्या खाली व्हायला गेलंय. अरे बापरे, बघा, मी म्हटलं होतं ना नजर लागणार. अगं हो रमा, खरंच तुझी नजर लागली ग. अगं गंमत केली ग, लगेच नको हे करू, बघतोय मी काय होतंय, शांत बसतो. हे बघा, पहिल्यांदाच आपण कुठेतरी असं एकटो निघलोय फिरायला आणि बघा की गाडीच बंद पडलीये. रमा, अगं चिडचिड करू नकोस, मी बघतो म्हटलं ना तुला, बस शांत बस. ती लगेच गाडीच्या बोनेटवर बसून घेते निवांत. अक्षय मात्र फोन करून आता कोणाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असतो. इकडे साईच्या आईने साईला जबरदस्तीने बोलून आणलेलं असतं आणि आता ती बसायला लावते, बस इथे बस. आता ती काय सांगतेय साईला? आई साईला जबरदस्ती त्या फोटोंवर हात ठेवायला लावते आणि म्हणते, ठेव एका फोटोवर, ठेव. एका फोटोवर हात जबरदस्तीने स्वतःच घेऊन ठेवते. आणि बघ की किती गोड आहे ही पोट्टी. ती रमा पोट्टी ना, तिच्यापेक्षा किती गोड आहे बघ. आपल्या नाही का ते, लगेच ती नातं सांगायला सुरुवात करते. साई इतका चिडतो, थांब जरा थांब, काय करून राहिलंय पोट्ट, मी काय बोलून राहिले नाही, काय करून राहिलंय. साई रागा उठून गेलेला असतो आणि परत आईजवळ येऊन उभा राहतो. साई रमाचा फोटो घेऊन येतो आणि आईला म्हणतो, हा फोटो पण त्या फोटोमध्ये ठेव. मी डोळे बंद करून ज्या फोटोवर हात ठेवील ना त्या मुलीशी लग्न करायला तयार आहे. एकदा मला चान्स घेऊ दे. मी म्हणेल की माझं नशीबच मला सांगतंय की रमा सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न कर. चल, तुला तसं करायचंय ना, चल डोळे बंद कर. आणि आई ते फोटो एकत्र करते आणि याला डोळे बंद करून म्हणते, ठेव हात. आता साई हात ठेवतो तो नेमकी रमाच्या फोटोवर. इकडे अक्षय मात्र कुणाला फोन लावून गाडी बोलवतो किंवा मेकॅनिकलला बोलवण्याचा प्रयत्न करत असतो. बिचारा इतक्या फेऱ्या मारत असतो, ये जा करत असतो. रमा मात्र गाडीच्या बोनेटवर निवांत बसलेली असते. अक्षयची मात्र धांदल उडालेली असते. आता काही झालं तरी गाडी रिपेअर करायची आहे किंवा जिथे जायचंय तिथे आपण कसं तरी पोहोचलं पाहिजे, म्हणून त्याची तकतक चालू असते. अक्षय म्हणतो, रमा तू काळजी करू नको ग, मेकॅनिकलला फोन केलाय ना, तू येणार. कधी येणार? अगं येईल तो, पण नक्की कधी येणार हे बघ, असं सांगू शकत नाही तो कधी येणार, पण येणार. आणि अजून दुसरा कुठला मिळतोय का तेही बघतो. तू इथेच बस, हे बघ ही गाडीची किल्ली घे, इथंच थांब, मी कुणीतरी मिळतंय का, कुणाचा काही मदत होतीये का बघतो. अक्षय थोडासा गाडीपासून आता लांब जायला लागलेला असतो, कुणी काही मिळतं का मदत बघण्यासाठी. रमा मात्र गाडीच्या बोनेटवर तशीच बसलेली असते. इकडे साईची आई त्याला इतकी फोर्स करत असते, इतकी बोलत असते की बस. रमा बिचारी गाडीच्या आता खाली उतरलेली असते आणि खूप बोर झालेली असते. तेवढ्यात अक्षय सायकलची घंटी वाजवत येतो
अरे वा, आपण सायकलवर जायचंय. रमाला इतका आनंद होतो. वाव, खरंच खूप छान वाटतंय आता सायकलवर प्रवास. अगं हो रमा, गाडी बंद पडलीये म्हणून आपला प्रवास थांबला पाहिजे असं काही नाहीये. आणि हे बघ, आपली 7 आयुष्यभरासाठी आहे, 7 जन्मांसाठी आहे. मग नुसती गाडी बंद पडली म्हणून आयुष्याचा प्रवास काय थांबला पाहिजे का? शक्यच नाही. काही कारणाने प्रवास चालू ठेवायचा, एवढा उद्देश मात्र साध्य करायचा. ती गाडी असू किंवा सायकल असू, प्रवास करतोय ना आपण दोघं एकत्र आहे ना रमा, ते महत्वाचं आहे. तुला कसं वाटतं? हो, मला तर खूप आनंद होतोय, आपण एकत्र सायकलवर प्रवास करतो. अक्षय रमा सायकलवर प्रवास करत असतात आणि खरं त्यांना खूप सुंदर फिलिंग येत असतं. अक्षय रमाला म्हणतो, अगं मला तर अगदी जुन्या काळात गेल्यासारखं वाटतंय. जुन्या फिल्म मध्ये नाही का हिरो हिरोईनला सायकलवर फिरवायचा, अगदी ती फिलिंग येते. काय मस्त वाटतंय रमा, तुला काय सांगू. अक्षय रमा सायकलवरून खूप लांब आलेले असतात. रमा म्हणते, आता बघा पुढे गेले ना की मी सायकल चालवणार, तुम्ही माझ्या पुढे बसणार. अक्षय म्हणतो, छे छे, कसं दिसणार ग रमा ते? कसं दिसणार म्हणजे काय? लोक म्हणतील नवरा बायको किती प्रेम आहे, आणि बघा सायकलवरून प्रवास करताय त्यांच्या प्रेमाचा. अक्षय हसायला लागलेला असतो. रमा म्हणते, बघा हसू नका, मी सायकल चालवणार आणि तुम्ही माझ्या पुढे बसणार म्हणजे बसणार. अहो असं थोडी की नवऱ्याने सायकल चालवली पाहिजे आणि बायकोनी समोर बसायचं. तसं काही नाही, आपलं प्रेम वेगळं आहे ना, मग आपण काहीतरी वेगळं करायचं. अहो लोक आपल्याकडे कौतुकाने बघतील. बरं बाई, तू म्हणते तसं करू, पण आता सध्या आपल्याला आपल्या हॉटेलवर जाणं गरजेचं आहे. ते लोक वाट बघत असतील. ते कशाला वाट बघायला लागली? ते पैसाच कमवायला बसलीये. काहीतरी सुंदर जागा बघतात आणि आपलं दुकान आणून बसवतात तिथे, आणि आपल्यासारखे वेडे जातात आणि पैसे खर्च करतात. कशाला हवंय ते एवढं काही? या झाडाखाली किती सुंदर जागा आहे, आपण इथेच थांबायचंय आणि इथेच एन्जॉय करायचंय. अहो पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या खाण्यापिण्याची बॅगा सगळ्या गाडीमध्ये राहिल्या. आता तुमची खाण्याची वेळ झाली आहे ना. अरे बापरे, अरे देवा, मी काय करू? अक्षय म्हणतो, अगं असू दे, तू माझा मोबाईल द्या. मोबाईल द्या, मी बघते जरा. अक्षय तिला मोबाईल देतो आणि रमा थोडी लांब गेलेली असते. बाई लवकर ये ग. अक्षय सायकल तर झाडाखाली लावतो आणि तिथेच बसलेला असतो. आता रमा मात्र बाहेर गेलेली असते मोबाईल घेऊन. बघू ती काय करतीये. साईला आई खूप बोलत असते. त्या पोट्टीच्याच फोटोवर हात ठेवला, तिचाच विचार केला. आई, आता माझं प्रेम आहे त्यांच्यावर, मग आहे त्यांच्यावर प्रेम आहे हे मी मान्य करतो, आणि तू का मान्य करत नाहीये? आई रागाने सगळे फोटो खाली टाकून देते आणि खूप चिडलेली असते. त्या पोट्टीने माझ्या पोराच्या आयुष्याची वाट लावली, वाटोळं केलंय. आई हे बघ, मलाही माहित नव्हतं आणि त्यांनाही माहित नव्हतं. मला माहित नव्हतं की त्यांचं लग्न झालंय, आणि त्यांनाही माहित नव्हतं की त्यांची याददाश्त गेलीये. आता झालं ते झालं, आता काय विचार करण्यात अर्थ आहे? आणि हे बघ, त्यांच्यावर प्रेम करतो हे तू मान्य कर. शेवटी त्या नशिबात असल्या तर मला मिळाल्या असत्या, पण त्या कुणाच्या तरी बायको होत्या, त्यामुळे माझ्या नशिबात नव्हत्या. आपण चिडचिड करण्यात काय अर्थ आहे? पण मी त्यांच्यावर प्रेम करतो हे मात्र खरं आहे. आईला राग आलेला असतो, आईने तंबोरा फुगून घेतलेला असतो. साई मात्र तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. इकडे रमाने उत्तम डोकं लावलेलं असतं. भाकरी आणि भाजी चुलीवरचा बेत चालू झालेला असतो. तिने कुठेतरी जाऊन सगळं सामान गोळा केलेलं असतं आणि ती मस्त भाकरी करत असते. अक्षय म्हणतो, का ग तुम्हाला बायकांना हे कसं जमतं? जमतं हो, देवाने आम्हाला एक ऍप दिलाय ना, त्या ऍपमध्ये सगळं कॅल्क्युलेशन असतं आणि सगळं काही आम्ही ऍडजस्ट करू शकतो. अगं मला देखील रमा, मग हे ऍप आपल्या बिझनेसमध्ये वापरता येईल? नाही हो, असं कुणाला देता येत नाही ना, हे ऍप फक्त बायकांकडेच असतं. अक्षय म्हणतो, आता इतका सुंदर बेत जमून आलाय तर काहीतरी करायला पाहिजे. माझ्या डोक्यात एक सुंदर आयडिया आली. 2च मिनिटं बसतो रमा, मी लगेच. अहो आता कुठं चाललं? अगं 2 मिनिटं. आणि अक्षय आता पळत पळत गेलेला असतो. काहीतरी त्याला आठवलंय आणि ती गोष्ट त्याला आता आणायची असते. साई म्हणतो, आई कसं देवाची लीला आहे बघ की, एकाला एक आवडतं, एकाला दुसरा, आणि दुसऱ्याला तिसराच आवडतो. ज्याला जे आवडतं त्याला ते का मिळत नाही? जाऊ दे, पण त्या सुखी आहे ना, यातच मला आनंद आहे. अगं यालाच प्रेम म्हणतात. पण तुला सांगू का, माझं दुसरं मन काय म्हणतं, त्यांची याददाश्त परत नसती आली ना तर बरं झालं असतं. त्या माझ्या झाल्या असत्या नाही, त्या माझ्या झाल्या असत्या कायमच्या. साईला खूप वाईट वाटत असतं, बिचारा रडवेला झालेला असतो. तिच्या फोटोकडे बघतो आणि सारखं म्हणतो त्या माझ्या झाल्या असत्या ना. पण असू दे, जे नशिबात आहे तेच झालं. पण साई खूप हळवा झालेला असतो आणि सारखी रमाचा फोटो बघतो आणि त्याला खूप वाईट वाटत असतं. इकडे रमाचा सगळा स्वयंपाक झालेला असतो, ती अक्षयची वाट बघत असते. आता सगळा स्वयंपाक तयार आहे, हे नेमकी कुठं गेले? तितक्यात रमा रमा आवाज येतो. ही बघते तर काय, अक्षय तिथे अडकलेला असतो. ही जाते पटकन त्याच्या हातातली ती टोपली घेते. काय हो, कुठे गेला होता? इतका वेळ झाला. उघडून बघते तर काय, रानमेवा. अक्षयने रमासाठी रानमेवा आणलेला असतो. आता बघ, तुला कशी सुंदर चटणी करतो आणि खायला घालतो, तेही माझ्या हाताने. आता कैरीची चटणी बनवतो आणि तुला कशी खायला घालतोय बघ तू, कशी एक नंबर. आता दोघंही तयारीला लागलेले असतात. मस्तपैकी आता चटणी करायची आणि भाकरीसोबत ती जेवायची. अक्षयने स्वतःच्या हाताने मस्त त्याला ठेचा बनवलेला असतो कैरीचा, आणि तो स्वतःच्या हाताने रमाला भरवतो. कसा झाला? एक नंबर ना. रमा
किती सुंदर वाटतंय ग, असंच रोज आपण जगलो तर. रमा फक्त अक्षयकडे बघत असते, तो काय बोलतो, काय करतो, त्याचे ऍक्शन, त्याच्याकडे एकटक बघत असते. ती म्हणालेलीच असते, तुझ्याकडे एकटक बघायला मला आवडतं आणि मी तेच करणार आहे. आणि ती आत्ताही तेच करत असते. अक्षय बोलत सुटलेला असतो, रमा फक्त हसते आणि त्याच्याकडे बघत असते. रमा खऱ्या अर्थाने पिकनिक आपली सार्थकी लागली. बघ की, त्या हॉटेलवर गेलो असतो, असं काही करायला मिळालं असतं का? खरंच देव करतो ना, विचार करून गोष्टी करतो. मग गाडी काय बंद पडली, आपण इथं काय आलो, सुंदर स्वयंपाक काय बनवला, तोही चुलीवरचा. वाव, सगळं काही सुंदर आणि उत्तम झाले. रमा काहीही बोलत नाही, फक्त त्याच्याकडे बघतच असते. रमा आणि अक्षय खऱ्या अर्थाने पिकनिकला आलेले असतात आणि त्यांची पिकनिक खरंच सार्थकी लागलेली असते. रमाचा एकच उद्देश असतो, फक्त अक्षय सोबत आणि अक्षय सोबत अख्खा दिवस घालवायचा, कोणीही नसलं पाहिजे. आणि अगदी तसंच झालेलं असतं. हॉटेलवर गेल्यावर तरी वेटर लोक असते मध्ये मध्ये, इथं कोणीही नसतं, फक्त रमा आणि अक्षय आणि सुंदर वातावरण असतं. सगळं काही छान आणि नॅचरल असतं. झाडाखाली मस्त चूल पेटवलेली होती, तिथे स्वयंपाक बनवलेला असतो, भाजी, भाकरी, ठेचा आणि सुंदर जेवण करत असतात. एकमेकांचे विचार जुळत असतात, काय हवं काय नको, सगळं काही छान गप्पा चालू असतात. रमा म्हणते, तुम्हाला एक विचारू का, आता सगळं छान आणि व्यवस्थित झालं. अगं रमा, तूच आयडिया दिली नाही, इथं थांबू, बरं झालं की या झाडाखाली थांबलो, किती मजा वाटली. अहो हो, सगळं काही बरं आहे आणि आवडलं सुद्धा मला. पण आता जेवण झाल्यावर आपल्या हॉटेलवर आपण जायचं कसं, हा प्रश्न पडलाय. नको विचार करू ग, जाऊ दे, मरू दे. आता पोटभर जेवण करूया एकदा, आणि जेवण झालं ना की मस्त या झाडाच्या सावलीखाली 2 तास तर मी काय उठणार नाहीये, मस्त झोप घेणार आहे. पुढचं पुढे बघू ग. कोणी सांगितलं एवढं टेन्शन घ्यायला? रमा म्हणते, तुम्ही झोपणार आहे, मी सुद्धा 2 तास झोपणार आहे झाडाखाली आणि तुमच्या जवळ. आता अक्षय रमाकडे बघून हसायला लागलेला असतो. हो, तू म्हणशील तसं, मी झोपणार आहे, तू सुद्धा झोप, आणि मग बघू पुढचं पुढं. दोघं इतकं छान आणि इतकं मस्त वातावरण असतं, आणि ते वातावरण ते दोघंही जगत असतात. त्यांना दोघांनाच वेळ घालवायचा असतो आणि अगदी दोघंच म्हटल्याप्रमाणे वेळ घालवत असतात. तिसरं त्यांना डिस्टर्ब करायला तिथे कुणीही नसतं. जेवण झालेलं असतं. रमा आणि अक्षय सगळं काही आवरून ठेवतात आणि मस्त झाडाच्या तिथे वर ओटा असतो. अक्षय बसलेला असतं मांडी घालून, त्याच्या मांडीवर रमा झोपलेली असते आणि इतकं सुंदर काही गप्पा चालू असतात. अख्ख्या आयुष्यभराचा थकवा निघून गेला हो, आणि तुमच्यासोबत आहे ना काहीतरी नवीन एनर्जी आली आहे मला. आणि खरं सांगू का, असंच स्वप्न मी बघितलं होतं आणि बघा की ते खरंच पूर्ण झालं. मला माहिती होतं हे असं स्वप्न बघायचं नसतं, कारण ते कधी पूर्ण होत नाही. आपण थांबलं असतो का असं झाडाखाली, स्वयंपाक बनवला असता का चुलीवर, निवांत असं जेवलं असतो का, आणि अशा गप्पा मारल्या असत्या का? कधीच नाही. पण बघा की मी फक्त विचार केला होता आणि ते सत्यात उतरलो. खरंच माझ्यामुळे गाडी काय बंद पडावी आणि आपल्याला सगळं एन्जॉय काय करायला मिळावं. पण आयुष्यभर सगळा काही जो थकवा, काही ट्रेस वगैरे सगळं काही विसरून गेले आज, आणि सुंदर मुक्त आयुष्य जगले मी. त्यामुळे बघा, हा दिवस माझा कायम म्हणजे कायम आठवणीत राहणार आहे. रमा म्हणते, आपली आवडती व्यक्ती आपल्या सोबत असली ना की वेगळीच काहीतरी फिलिंग असते आणि एक विश्वास असतो, आणि आपल्याला एक माहिती असतं, किती काही होऊ दे, सुख दुःख कुठलीही वेळ प्रसंग येऊ दे, आपली प्रेमाची व्यक्ती मात्र आपली काही साथ सोडणार नाहीये. आयुष्यभरासाठी साथ धरलीये म्हणल्यावर ती साथ अशी रस्त्यात सोडता येणार आहे का? नाही. त्याने इतकं प्रेमाने सगळं काही केलं ना, तर हा प्रवास, हे आयुष्य हवं असं वाटतं आणि नव्याने जगावं असं वाटतं. असं वाटतं रोज नवीन जगतोय आपण आणि रोज नवीन आयुष्य मिळतंय. खरंच तुम्हाला सांगू का, तुमच्यासोबत मी जगतीये ना, इतकी आनंदी आणि इतकी खुश आहे. जगातली सगळ्यात लकी मुलगी मी स्वतः आहे अशी मी मानते, कारण मला इतका छान आणि गोड नवरा जो मिळालाय. अक्षय हसत असतो आणि रमा काय बोलतीये फक्त बघत असतो. रमा अक्षयला बोलायचं चान्स देत नसते, सगळं काही कौतुक तीच करत असते. एकसारखी त्याला बघते आणि अक्षयचं काय कौतुक करता येईल तेवढं भरभरून त्याचं कौतुक करत असते. रमा म्हणते, आजकाल किती प्रगती झाली, किती पुढे गेलोय आपण. जगात अनेक सुख आहे, अनलिमिटेड सुख आहेत, पण पगारवाढ, घर, नवी साडी, बंगला, सोनं नाणं, पैसा, गाडी, सगळे काही सुख फिक्के आहेत. आता जे सुख उपभोगलंय ना मी, त्या सुखापुढे सगळी सुख अशी फिक्की आहे. आणि हे जे सुख मला मिळणार असेल तर ती सगळी सुख मी सोडून द्यायला तयार आहे. आणि अक्षय, फक्त तुम्ही माझ्यासोबत असले ना की जगातले कितीही लाखो सुख येऊ द्या, सगळी सोडून देईन आणि फक्त तुमचा हात पकडीन, कारण मला फक्त तुम्ही आणि तुम्हीच हवा, आणि हा सुंदर मला स्वच्छ आनंद हवाय. बाकी मला आयुष्यात काहीही नको. तुम्ही असले ना की सगळं काही मिळणार आहे मला. रमा इतकी हरवून गेलेली असते अक्षयच्या प्रेमामध्ये. अक्षय अक्षय अक्षय, सगळं काही ते अक्षय आणि अक्षयच असतो. सगळं काही भरभरून कौतुक करत असते, सुखाची व्याख्या सांगत असते, आणि तिला काय वाटतंय सगळं काही मन मोकळं करत असते. आणि अक्षय प्रेमाने ऐकून घेत असतो, रमाला काय सांगायचंय, रमाच्या काय फिलिंग आहे, रमाला काय वाटतंय. मन मोकळ्यापणाने ती सांगत असते आणि शांतपणे हा ऐकत असतो. तिलाही बरं वाटतं, आपण इतकं छान बोलतोय, कुणीतरी प्रेमाने ऐकून घेतंय. त्यामुळे ती खूप भरभरून
व्यक्त होत असते आणि अक्षयविषयी सगळ्या काही गप्पा चालू असतात. अक्षयने खूप प्रेमाने तिला मांडीवर झोपवलेलं असतं आणि तिच्या डोक्यावरून सारखा हात फिरवत असतो. अगदी लहान बाळासारखा प्रेमाने तिला जीव लावत असतो. आणि आता इतकं सुंदर त्याने गाणं लावलेलं असतं मराठी, आणि ते गाणं ऐकून तिलाही आनंद झालेला असतो. डोळे बंद करून त्या गाण्याचा आनंद दोघंही घेत असतात आणि खूप प्रेमाने तिला अंजारत गोंजारत असतो आणि स्वतःच्या मांडीवर तर झोपी लावण्याचा प्रयत्न करत असतो. अक्षयलाही ही फिलिंग खूप म्हणजे खूप छान वाटत असते. आणि रमा असल्यावर अक्षयला अजून काय पाहिजे, त्यालाही खूप छान वाटत असतं आणि ती वेळ ते आयुष्य तो जगून घेत असतो, तेही खूप आनंदाने. रमा आता अक्षयच्या मांडीवर झोपी गेलेली असती आणि प्रेमाने अजूनही तिच्या डोक्यावरून तो हात फिरवत असतो. आणि रमाकडे आता मात्र अक्षय एकटक बघत असतो. आधी जेव्हा गाडी चालवत होती तेव्हा अक्षयकडे रमा एकटक बघत होती. आता अक्षय एकटक बघत असतो आपल्या रमाकडे. तिचा निरागसपणा, तिचा मनाचा मोठेपणा, ती इतकी छान आणि इतकी गोड असते की सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेत असते, सगळ्यांना प्रेमाने वागत असते. आणि इतकी निरागस रमा अक्षयची बायको आहे. अक्षयला खूप प्राऊड फील होत असतं. अक्षय इतका प्रेमाने तिच्याकडे बघत असतो आणि एकटक सगळा काही विचार करत असतो आणि सारखं रमालाच तो बघत बसलेला असतो. रमा त्याच्या मांडीवर कधी झोपी गेली हे रमालाही कळालेलं नसतं आणि त्याला झोपायचं असतं, पण तिला झोपी लावायच्या याच्यामध्ये तो मात्र जागा असतो आणि रमा आता झोपी गेलेली असते. अक्षय रमा दिवसभर इतकं सुंदर आयुष्य जगलेले असतात, एकमेकांमध्ये अगदी हरवून गेलेले असतात. स्वतःचं आयुष्य एकमेकांसोबत कसं आणि सुंदर घातलेलं असतं त्याचं त्यांना माहिती. आणि दोघंही म्हणत असतात आज जो दिवस घालवलाय तो आपल्याला आयुष्यभर आठवणीत राहणार आहे, आपण कधीच विसरू शकत नाही. इतका छान आणि गोड दिवस आजचा गेलेला आहे. जरी गाडी बंद पडलेली असती, सुंदर हॉटेलमध्ये त्यांना जायला मिळालेलं नसतं, तरीही झाडाखाली त्यांनी खूप काही सुंदर, त्यापेक्षाही सुंदर आयुष्य जगलेलं असतात. त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये गेलो नाही याचं काही गिल्टी फील होत नसतं. ते झाडाखालीच खूप छान आणि व्यवस्थित आनंदात असतात. मस्त रमाची झोप झालेली असते आणि अक्षयचीही झोप झालेली असती. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागामध्ये अक्षय टेरिसवर आलेला असतो आणि तेव्हा बघतो तो अभि काय करतोय. अभि दारू पित असतो आणि इतका दारू पिलेला असतो की त्या दारू पिण्याला लिमिटच नसतं आणि त्याला अगदी शुद्धच नसते आपण नेमकी काय बोलतोय, काय करतोय. अक्षय म्हणतो काय चाललंय, तुला कळतंय का अभ्या? अरे अर्थाची शपथ घेतलीये तू की दारूच्या थेंबालाही मी शिवणार नाही. आणि अक्षय म्हणतो की आत्ता काय चाललंय? अरे तुझ्या पोरीची शपथ घेतली तू आणि इतकं वाईट वागतोय, तुला लाज वाटत नाहीये का अभ्या? अरे असं करताना एकदा तरी त्या बिचाऱ्या अर्थाचा तुला विचारायला नाही का? अक्षय दादा, मला शहाणपणा शिकवायला जाऊ नको आणि उगीच मला उपदेशाचे डोसही पाजू नको. अभि इतका पिलेला असतो तो कधीही अक्षयला असं बोलणार नाही किंवा त्याला त्रास होणार असं वागणार नाही, कारण तो खूप सेन्सिअर असतो. पण प्रत्येकाचे काहीतरी प्रॉब्लेम असतात, प्रत्येकाचे काहीतरी फिलिंग असतात आणि तेच झालेलं असतं अभिच्या विषयी. अभिला इतका ट्रेस असतो, इतकं दुःख असतं त्याचं त्याला माहिती विचारायला. त्याच्यामुळे तो कुठेतरी काहीतरी विसरायचं किंवा काहीतरी त्यापासून थोडंसं लांब जायचं म्हणून दारू पिलेला असतो. पण दारू थोडी नसतो पिलेला, तो इतका पिलेला असतो की आपण काय बोलतोय, काय करतोय, काय वागतोय याचं भान मात्र त्याला राहिलेलं नसतं. जेव्हा अक्षय त्याला प्रेमाने सांगत असतो की हे बघ तू आज खरंच चूक केली आणि अभ्या खरंच मोठी चूक केली, माझ्या नजरेतून तो खरंच उतरलाय, तू असं वागशील असं मी स्वप्नातही विचार केला नव्हता. अरे इतकी गोड मुलगी येते अर्था आणि तिची शपथ घेतली होती की मी दारू पिणार नाही आणि का असं वाईट वागलाय रे, लाज वाटली नाही का तुला? अक्षय त्याला खूप बोलत असतो. तोही आधी सुरुवातीला सगळं काही ऐकून घेतो. अक्षय अर्थाचं नाव घेऊन खूप बोलतो आणि खूप चिडलेला असतो. खरंच असं वाटतंय तुझे कानाखाली द्यावी आणि इतका राग आलाय ना मला तुझा की बस. का रे, इतकं छान आयुष्य, इतकं गोड सुंदर आयुष्य आहे आणि का असं दारू पिऊन स्वतःचं वाटोळं करून घेतोय? आता मात्र अभिचा ताबा सुटलेला असतो आणि अभि म्हणतो शांत बसा आणि उगाच मला शहाणपणा शिकवायला जाऊ नको. तुझ्या आयुष्यात सगळं काही छान व्यवस्थित सेटल लाईफ आहे ना तुझी, त्यामुळे तुला दुःख काय असतं हे माहितीच नाहीये. तुला जो दुःख काय कळालं असतं ना तर आज मला इथे उभा राहून असा बोललाच नसता तू. अक्षय म्हणतो म्हणजे काय? सगळं सुंदर छान म्हणजे काय? अरे आहे रे माझ्या आयुष्यात आणि माझं आयुष्य छान आणि बेटर चालू आहे हे तुला काय सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हे बघ, जरी माझं आयुष्य चांगलं नसतं ना तर मी दारू नसतो प्यायलो तुझ्यासारखं. तू बघ ना, दुःख आहे, ट्रेस आहे, काहीतरी वेगवेगळी कारणं सांगतो आणि दारू पिण्याचे बहाणे शोधतो. आणि बघ तू काय, आता तुला टेन्शन आहे, काहीतरी तुझ्या आयुष्यात वेगळं घडतंय, विचित्र घडतंय म्हणून प्यायलास ना दारू. माझ्या आयुष्यातही असं वाईट घडलं असतं म्हणून काय लगेच दारूची बाटली घेऊन बसला असतो? असं नसतं झालं रे अभ्या. पण तू हे कारण सांगतोय आणि दारू प्यायला कुठून तरी बहाणा शोधतोय आणि शेवटी नको ते केलंस तू. माझ्या नजरेत उतरला आणि अर्थाची शपथ घेतली होती, त्या लेकराचीही शपथ तू मोडली आहे, त्यामुळे तू आता बोलूच नको. आता तर मी बोलणार आहे अक्षय. तुझ्या आयुष्यात रमाय, सगळं काही छान छान वाटतंय रे,
पण मधल्या काळात तुझ्यासोबत काय झालं होतं हे जर तुला कळालं ना, तू सुद्धा माझ्यासारखा दारूमध्ये डुंबून जाशील आणि कुणाशी बोलणार सुद्धा नाही. काय झालं होतं म्हणजे काय? अरे मधल्या काळात रमा तुझ्या आयुष्यातून निघून गेली होती आणि ती कुणाकडे राहिली, काय राहिली, कोणाकडे जगली, कोणासोबत वागली, काहीही कसलाही थांगपत्ता नाहीये. पण तुझ्या आयुष्यातून रमा खूप दिवस निघून गेली होती आणि तिच्या जागेवर दुसरीच कोणीतरी व्यक्ती आली होती आणि तिची कमी तिने भरून काढली. त्यामुळे तुला अक्षय कळालंच नाही की रमा तुझ्या आयुष्यातून निघून गेलीये. तू काय म्हटलं एकदा परत सांग. हो, रमा तुझ्या आयुष्यातून निघून गेली होती, त्यामुळे तुला दुःख आणि हे ट्रेस वगैरे काही कळालं नाही. कारण रमा गेल्यावर एक दुसरी व्यक्ती आली आणि तिने तुझं आयुष्य पहिल्यासारखं सुखकर करण्याचा प्रयत्न केला. तुला कशाचीही कमी जाणवली नाही आणि दारू प्यायची तुला गरजच पडली नाही. तुझं पहिल्यापासून आयुष्य सेटल आहे आणि व्यवस्थित चाललंय ना रे. दुःख काय असतं तुला माहितीच नाहीये, त्यामुळे दारू प्यायची गरज तुला लागलीच नाही. हो, कळालं तुला आता. आता मात्र अक्षयला राग आलेला असतो आणि तो अभिचं गसांड पकडतो. हे बघ तू काय बोलतोय, तुला शुद्ध नाहीये ना म्हणून काही बरळतोय. तुला खरंच अक्कल राहिली नाहीये. दारूनी तुझी बुद्धी ना भ्रष्ट झालीये. आता तो रमाकडे जातो आणि रमाला म्हणतो की आता मला खरं खरं सांगायचं, मी जे विचारेल ते. मधल्या काळात काही घडलंय का? तू इथून निघून गेली होती, तू कुठे राहिली, काय राहिली, कोणी तुला साथ दिली, जेव्हा नीलने तुला सगळं काही मला परफेक्ट आणि खरं खरं सांगायचं. माझ्यापासून काही एक लपवायचं नाही. आता रमाला मात्र टेन्शन आलेलं असतं. अक्षयला हे कुठून कसं कळालं आणि अक्षयने जो प्रश्न विचारलाय, नीलने तुला किडनॅप केलं होतं, त्यानंतर नेमकी काय झालं, त्याआधी तू कुठे होती, काय होती, सगळं काही मला डिटेलमध्ये सांग. आता अक्षयने हा प्रश्न विचारल्यामुळे रमा आता गप्प झालेली असते आणि रमा काहीही बोलत नाही. ती फक्त अक्षयकडे बघत उभी राहिलेली असते. कारण अक्षयने प्रश्नच असा केलेला असतो की आता तिला उत्तर काय देऊ असं पडलेला असतो प्रश्न. ती त्याला एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही, फक्त अक्षयकडे एकटक बघत उभी राहिलेली असते. अक्षय मात्र चिडलेला असतो. हे बघ, खरं मला सगळं काही कळायला पाहिजे. नेमकी तुझ्या आयुष्यात काय घडलं आणि माझ्यापासून लपवण्याचा तू काय प्रयत्न केला. आता रमा, तुला मी प्रश्न विचारलाय आणि मला उत्तर अपेक्षित आहे आणि तू मला उत्तर देतीये तेही खरं काय घडलंय ना सगळं काही सांगायचं. मी काय रिॲक्शन देईन, मी काय रिॲक्ट होईन, काहीही विचार करू नको. रमा, मला अगदी खरं सगळं सांगायचं. आता बघूया अक्षयच्या प्रश्नावर रमा काय उत्तर देते आणि कसं काय सगळं सावरून येते, की सत्य सांगितल्यावर नेमकी अक्षयची काय रिॲक्शन होते. तो रमाला सोडून देणार का बदला घ्यायला तिकडे जाणार. आता सगळं काही आपल्याला पुढच्या भागात बघायला मिळणार. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.